मंडळी, बरं आहे का तुमचं? तर आज आपण लवकर आलं, जिम पण लवकर उघडल्यास मॅडम कोणी नाही ते जिम पासून आपला कार्डिओ होतो कमी, आपण 1000 पावलं चलतोय, चांगलं वाटतंय. कारण की रनिंग मारायची काही गरज नाही आपल्याला, येतानाच होतो सगळं, जाताना पण होतं. एकदम खुश, म्हणजे कसं माहिती आहे का, आज माझा मूड थोडा वेगळा आहे. वर्कआउट कसं होते का माहिती, आणि आज आपण खूप तयारीत आहे आणि आज पण काहीतरी वेगळं करणार आहे बरं का. तर मी पहिलं 5 मिनिट बसतो, बॅग बिगाड घेतो, मग भेटतो तुम्हाला. तर भेटतो म्हणून 5 मिनिटात नाही भेटला, कारण की गाणी लावल्यामुळं मला भेटणं नाही झालं. डायरेक्ट वर्कआउट स्टार्ट केलं आणि बॅक मारलं. गोष्ट म्हणलं तर आपण तीच घेतला आहे आज टेक पुशअप. माहिती का, आपलं पूर्ण वर्कआउट कंप्लीट झालं, डोळ्याला अंधार येऊ लागते. मी पहिलं आपलं टेक चॅलेंज कंप्लीट केलं, तर मग चला म्हणलं हँडस्टँड घेऊ. रोज मी हँडस्टँड घ्यायचं पहिलं, तर मी जेव्हा आज टेक पुशअप मारायचे ना, डोळ्याला चक्कर यायची, डोळे झापायचे. त्याच्यामुळे आपण लवकर घेतलं, कंप्लीट झाल्या आज टेक पुशअपचं चॅलेंज कंप्लीट केलं आहे. पण हा चॅलेंज घेतला. चेंज 1 मिनिट आराम बी करतो, मग तुम्हाला सांगतो आपला एपिसोड कितवा काय एपिसोड आहे. 86वा. मी विसरून चालू आहे एपिसोड सांगायचं, मी विसरलं. मी सांगितलं तर 86वा, काल होता 85वा, 86वा एपिसोड. एकदम खराब गेला आपला. बुका होती कहाणी. खाली वॉल हँड स्टँड पुशअप पण मारलं आहे, 3 मारले. कालच्या पेक्षा आज 1 जास्त गेलं आहे हँड स्टँड पुशअपला बरं का. एकदम प्रॉपर मारलं असं मी फील केलं स्वतः. बरोबर आहे का चुकीचं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यामध्ये बघा मेन गोष्ट मला तर आपण ठेवायचा प्रयत्न केले, हे पण स्ट्रेट करायचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमध्ये दिसेल का नाही का माहीत, मी कॅमेराचा अँगल कसं ठेवलाय का माहीत. घेतला व्हिडिओ आणि डायरेक्ट आपण वर आला बरं का. नादामध्ये आपला टाइम जात आहे. घेणार आहे ॲडव्हान्स स्पाइक पुशअपचे 2 सेट 15-15चे. ॲडव्हान्स स्पाइक पुशअपचे 2 सेट कंप्लीट झालं तुम्हाला भेटतो, कारण की आता आपण गरम आहे आणि बोलण्याच्या नादामध्ये आपण थंड पडतोय आणि नंतर आतावर थांबायला अवघड म्हणजे अडचण होत आहे. तर चला आपण लवकर ॲडव्हान्स स्पाइक पुशअपचे 2 सेट मारून घेऊ आणि नंतर तुम्हाला भेटू. सेट कंप्लीट झाला भेटले आहे स्पाइक पुशअपचे का भावांनो. आज टेक पुशअप का मारला तो माहिती, प्रॅक्टिस पण होईल, आपण गरम पण होईल. आज टेक पुशअप जिथेच डाऊन होईल. पहिलं आज टेक पुशअप मारलो ना, मग आपली एनर्जी डाऊन होईल. त्याच्यामुळे आपण हातावर थांबताना आज टेक पुशअप नाही मारायचं, कसं माहित आहे डाऊन होईल. नाही राव मारलं तर आपलाच फायदा. मारूनच मग आज टेक 2 पुशअप मारून नंतर आपण हातावर थांबायचा प्रयत्न करू. तुम्हाला 1 मिनिटाच्या नंतर भेटतो, कारण की आता मी ॲडव्हान्स स्पाइक पुशअप मारल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बोलायला आलं आहे. त्यावर मी डिसाईड करू की मारायचं का नाही मारायचं, तुम्हाला मी सांगतो. बघितलं आहे ॲडव्हान्स स्पाइक पुशअपचा दुसरा सेट. थोडं ते चुकीचं मारला आहे, बेंड व्हायचं होतं, मी पूर्ण असं झालं मारला दुसरा सेट. तर उद्या आपण काळजी घेऊ, प्रॉपर मारायचा प्रयत्न करू, लक्षपूर्वक करू बरं का. आता मी लक्षच नाही दिलं, तर मी व्हिडिओ बघितला आपण की हा आपलं चुकलं म्हणून तुम्हाला सांगितलं बरं का. नंतर माझ्यासारखं चुकीचं मारू नका बरं. लक्षात नव्हतं म्हणून मी चुकीचं मारलंय, तुम्ही व्हिडिओ तर बघून नका मारू. लक्षात नव्हतं म्हणून मी मारलं, सॉरी. तर हा चुकीचं मारला आहे दुसरा सेट. एक्सरसाइज घेऊ आपण,
हातावर थांबायचे हँड स्टँड आता होल्ड करायचं आहे. आपण आज ह्याच्यावर करू बरं का. 2 दिवस आपण हातावर थांबलाय, आता 1 दिवस ह्याच्यावर थांबू. 5-5 मिनिट टोटल 10 मिनिट देऊ ह्याला. तर ह्याच्यापूर्वी आपण 2 अजटेक पुशअप मारूनच स्टार्टअप करू. पहिला सेट कंप्लीट झाला. जमत आहे असं वाटतं की 2 मिनिट थांबलं असेल, मिनिट नाही थांबलं ते डायरेक्ट म्हणजे कसं माहिती आहे का, पहिल्यांदाच आपण 1 मिनिट थांबलं तर थांबल्यामुळे माझी खांद्याला लोड पडला आणि खांदे दुखत होते. पडलालो थांबलो. अजून प्रॅक्टिसची गरज आहे. पुशअप मारायचं कारण की आपल्या बॉडीला कळलं पाहिजे, ठेवायला कळत आणि आपले हात ते ठेवायला कळत. आणि ॲडव्हान्स पैकी पुशअप म्हणा, वॉल हँड स्टँड पुशअप म्हणा, कारण हेच आहे की आपल्याला तर थांबायला आपल्याला सपोर्ट भेटेल म्हणून आपण करतो. हे 2 काय नसतं, हे पण केलं नसतं मी तर म्हणून आपला थोडं फरक पडतोय. पहिला सेट झाला, आपण 5 मिनिटातून 2 मिनिट थांबले. 3 मिनिट नाही थांबलं त्याला बघू का होते का नाही. तर चला 3 मिनिटानंतर भेटतो. नंतर थंड पडलं का मग आपल्या हातावर थांबायला प्रॉब्लेम होईल आणि आपली पूर्ण बॉडी लूज पडेल. त्याच्यामुळे मी 2च मिनिट थांबलं आणि आता दुसरा सेट घेऊ. आता आपण लोकेशन चेंज करू. रोज तिथं करणे पण आपल्यासाठी पण चांगलं नाही. आपण म्हणजे धमाल केलंच पाहिजेत बरं का भावांनो. आता लय दिवस आपले गेले आहेत, काहीतरी केल्याशिवाय आपण ठेवणार गेलं. आपण पुढे चलून काय करणार आहे काय नाही. तर लवकर चॅलेंज कंप्लीट करू. जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस लागू द्या. कर्तव्य आहे की आपण प्रयत्न केलं पाहिजे. लवकर कमी दिवसामध्ये आपण चॅलेंज कंप्लीट केलं पाहिजे बरं का. तरी चला दुसरा सेट घेऊ.
थांबत पडतोय, थांबतोय पडतोय, थांबतोय पडतोय. आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. मुद्दा म्हणलं तर कधी बी थांबताना हात एकदम सरळ लाईनीत घ्या. त्याला मग बोट असे ठेवू नका. तुम्हाला असं येणार पण नाही किंवा हात तोपासून तुम्हाला येईल. मला कळेल की आपल्या ताकद कुठं लावायचं का. आणि मी आपल्या बरं का जेवढं होईल तेवढं हात एकदम स्ट्रेट करायचं बरं का. नंतर पायाला जेवढं होईल तेवढं किक मारायची जोरीत. वर गेल्यानंतर पाय ऑटोमॅटिक तुम्हाला बॅलन्स कळेल की कंट्रोल करायचं. मग नंतर किक मारल्यानंतर तुम्हाला सगळं बॅलन्स तुमच्या हातावर जाईल. मग तुम्हाला कळेल की आपलं कंट्रोल कसं करायचं काय नाही करतोय. फक्त मला प्रॅक्टिसची गरज आहे. लवकरच प्रॅक्टिस करू, लवकर करू, कारण की आपल्या खांद्याला प्रॅक्टिसची गरज आहे. आता आपण जो डायरेक्ट जमिनीवर 2 मिनिट थांबत नाही हातावर, डायरेक्ट आपला चॅलेंज कंप्लीट नाही झाला असं समजून घेऊ. ते किती दिवस लागू द्या. आपली जे रियालिटी आहे ते दाखवू, काही फेक विक नाही दाखवायचं म्हणून. तर आपला आजचा दिवस कंप्लीट झाला आहे. ह्याच्यात काही माझं चुकलं बिकलं तर मला कमेंट करा, कारण की मी चुकतोयच, बिगिनर आहे मी पण, तेवढा जो अनुभव नाही. विचिंग करून घरी जातो, घरी जाऊन एडिटिंग करून तिथे जातो. असं ते पुशअप तर नाही मारलं भावानं, एंडिंगला मारून बंद करू. चला.